येथे जगणे कठीण आणि मरणे सोपे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी मस्तानवाडा भिवंडी रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात जोरदार आंदोलन केले। यावेळी ठेकेदार आणि अभियंत्यांनी घटनास्थळी उपस्थित राहत 15 जूनपर्यंत एक बाजूने रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले। मात्र मे महिन्यातच रस्त्यांची ही अवस्था असेल तर पावसाळ्यात किती बळी जाणार असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। यावेळी प्रफुल्ल पाटील, स्वप्नील ठाकरे, राजेश चौधरी, एकनाथ वेखंडे, कैलास पाटील, प्रल्हाद सावंत, गणेश बारट, विनोद पाटील, महेंद्र पाटील, कुमार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेल्या 3 दिवसापासून आम्ही ज्या स्पॉटवर आता उभे आहेत इथे सूरज पाटील हमरापूर हा घरचा एकुलता एक कमावणारा मुलगा, तो त्याचा ॲक्सिडेंट झाला इथे। त्याच्या घरी आई, त्याची आजी, त्याच्या घरामध्ये पुरुषच नाही राहिला, कमावता पुरुष। त्याच्या आधी हमरापूरचा जो एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला रात्री 12:30 वाजता मनोर पोलीस स्टेशनच्या 112 नंबरच्या गाडीमध्ये आम्ही कॉल करून त्यांना ॲडमिट केलं। त्याच्या आधी एक ॲक्सिडेंट झाला या स्पॉटला। हा मनोरवाडा हा रस्त्याचं काम चालू आहे। 15 नोव्हेंबरला आम्ही सांगितलं होतं ह्या अधिकाऱ्यांना, डेप्युटी इंजिनियर यांना, का हा रस्ता वाडा भिवंडी पूर्ण झाल्याशिवाय हा रस्ता चालू करू नका। तरी त्यांनी ऐकलं नाही आणि हा रस्ता 15 नोव्हेंबरला खोदायला चालू केला आणि खोदायला चालू केल्यानंतर हा संपूर्ण रस्ता खोदून टाकला। का तर याचं मेंटेनन्स करायला नको म्हणून, मेंटेनन्सचे पैसे खायला पाहिजेत कंपनीला म्हणून, म्हणजे खोदून टाकला एक साईडला। इथे बॅरिकेटिंग नाही, काय नाही, इथे बघत नाही, अंधला दळते आणि कुत्रा पीठ खाते अशा पद्धतीने PWDचे अधिकारी, त्याच्यानंतर इथे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणारी थर्ड पार्टी एजन्सी ज्यांना 3% शासन देते ती एजन्सी, ती कुठल्या मंत्र्याची आहे कुठल्या अधिकाऱ्याची काही माहीत नाही, ती कधी येतही नाही। त्याच्यानंतर ईगल कंपनीची टेक्निकल टीम आहे। अशा 3 टेक्निकल टीम काम करत असताना 2% ही सुरक्षेची व्यवस्था नाही। आणि ह्या सगळ्या कारभाराच्या विरोधात आमचा हा हमरापूर इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाही आहे, तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, इवन BJP शिवसेनेचेही लोक आहेत। कारण आता लोकांचं जगणं कठीण झालं आहे आणि मरणं सोपं झालं आहे। आज पोझिशन अशी आहे का कोणाच्याही हाताला काम नाही। या हमरापूरची लोक आहेत, ह्यांना बाजार हट करण्यासाठी मनोरलाच जायला लागते आणि मनोर आणि इथे येताना रोजची ट्रॅफिक असते। हजारो ओव्हरलोडेड गाड्या इथे चालतात। इथे बाईकची काय 4 व्हीलर साध्या गाडीची स्विफ्ट हिची किंमत राहिलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये ईगल कंपनी कुठलीही सुरक्षेच्या योजना करत नाही। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचं काम करायचं होतं ते करत नाही, इथे असलेले खड्डे भरण्याचं काम ते करत नाही। ह्या सगळ्या अनागोंदी कारभाराविरोधात आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आता रास्ता रोको आम्ही इथे केला। सूरज जे पाटील आहेत त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, तसेच अन्य जणांचा पण मृत्यू झालेला आहे। त्यांच्या घरांना नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? आम्ही ह्याच्यासाठी हे केलं, त्याच्या आधी तुम्ही बघला रस्ता सुरक्षा कायदा आणि ह्याच्यामध्ये शासनाने नवीन एक पॉलिसी आली, पण तिची अंमलबजावणी रस्त्यावर झाल्यानंतर होत नाही। त्याचा पाठपुरावा कोण करणार? इथे महाराष्ट्र शासनाची रस्ता सुरक्षा एक कमिटी कलेक्टरच्या माध्यमातून फॉर्म केली जाते। ही कमिटीचे कधी मीटिंग होतात का नाही होतात काय माहीत नाही। रस्त्यावर किती अपघात होतात ते काही माहीत नाही। ते त्याच्या कुठल्याही शासनाकडनं जे पैसे मिळायला पाहिजे त्याच्यावर काम करत नाही। म्हणून आम्ही आज हे केलं तर इथे PWDच्या अधिकाऱ्याने सांगितले का रस्ता सुरक्षेच्या कायद्यामध्ये शासनाने तरतूद केलेलं आहे, त्याची बेनिफिट संबंधित लोकांना मिळायला पाहिजेत। लोकांपर्यंत जनजागृती नाही, लोकांना ते माहीत नाही आणि यांच्या ईगलच्या चुकीच्या याच्या पद्धतीने झालेला आहे, त्या पद्धतीने ज्यांचं झालंय त्या अपघातात जे लोक गेलेत, आता प्रत्येकाच्या घरी एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, ते घर संपूर्ण उजाड होतं। आता सूरजच्या घरी आई आणि हे आहे, निलेश पडवलेच्या घरी तीच पोझिशन आहे। तुम्ही आलमानला गेल्यानंतर रमेश पवारच्या घरी तीच पोझिशन आहे आणि 2 उत्तर भारतीय गेले, ते कुठे आहेत त्याचा पत्ताही नाही। तुम्ही आबिडघरला गेल्यानंतर तिथेही एक माणूस गेला, त्याच्याही घरी तीच पोझिशन आहे। तुम्ही आत्ताच बोलले का ईगल कंपनी किंवा अन्य ह्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा करणार आहेत, पण फक्त गुन्हे दाखलच होतील की पुढे कारवाई होईल की नाही? आत्ता बघा, जसं IPC होता तसं DNS मध्ये जे गुन्हे दाखल झाले, कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। आमचं म्हणणं होता थर्ड पार्टी आहे, PWDचे अधिकारी आहेत, थर्ड पार्टी PWDचे अधिकारी नाही, ईगलचे मालक किशोर खूपचंदानी याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण हे बोलतात सातत्याने आम्हाला मोर्चा, आमच्या लोकांना सातत्याने सांगायचे का आम्हाला पैसे नाही मिळाले। ह्यांना 800 कोटीपैकी 450 कोटी रुपयांचा पेमेंट झालेला आहे। लोकांची फसवणूक करतात, ह्यांनी यांच्या प्रॉपर्ट्या घ्यायला सुरुवात केली, बंद पडलेल्या कंपन्या हे घेत आहेत आणि इथे
या 2 वर्षात एकही बॅरिकेड केलेलं नाही, रस्त्याची एकही खड्डा भरलेला नाही, अशा पद्धतीने काम करत असेल तर किशोर खूपचंदानी ह्याच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं मागणी आहे. आणि टेक्निकल टीम जी असते, जी टेक्निकल जो पर्सन असतो, तुम्ही जर बघितला तर एखादा गौंडी आहे आणि तो गौंडी का भिंतर असतो का एखादा मजूर असतो, तर मजुराचं काम मजूर करतो आणि जो टेक्निकल पर्सन असतो तो टेक्निकल पर्सन असतो. त्या टेक्निकल पर्सनवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मालकाला PWDने किती नोटीस दिल्या ते आम्ही त्यांच्याकडनं मागितलंय. आणि जर त्याला नोटीस दिली असतील तर तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. 3 पेक्षा जास्त त्याला जर नोटीस दिली असतील तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावरही दाखल झाला पाहिजे. तो 106 न करता 105 त्याच्यावर केला पाहिजे अशी आमची मागणी आहे.